नमस्कार मंडळी. 30 जुलै 2014 महाराष्ट्राच्या इतिहासातील असा काळा दिवस जो कोणीही विसरू शकत नाही. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर निसर्गाने जे आसमानी संकट आणलं होतं त्याने संपूर्ण देश हादरला होता. आता त्याच हृदयद्रावक सत्य घटनेवर आधारित एक होतं माळीण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मंडळी, आज आपण या ट्रेलरचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत, कारण हा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही तर आपल्या मातीची एक जिवंत वेदनादायक कथा आहे. खरं सांगायचं तर जेव्हा ही घटना घडली होती ना, तेव्हा मी स्वतः टी व्हीवरती याचे लाईव्ह रिपोर्ट पाहिले होते. तो काळ आठवला तरी आजही अंगावर काटा येतो. टीव्हीच्या स्क्रीनवर जे दृश्य दिसत होतं ते मनाला प्रचंड वेदनादायक होतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ही तीच सिक्वल खूप प्रामाणिकपणे दाखवण्यात आली आहे. जेव्हा दुर्घटनेनंतर तिथे न्यूज रिपोर्टर पोहोचतात तेव्हा चहूबाजूला फक्त आणि फक्त आक्रोश पाहायला मिळतो. कुणाची आई ढिगाखाली अडकलेली आहे, कुणाचा भाऊ बेपत्ता आहे, कुणाची बायको, कुणाची बहीण, कुणाचं अख्खं कुटुंब, प्रत्येकजण आपल्या माणसासाठी रडतोय, ओरडतोय. तीच भयानक अनुभूती डायरेक्टरने मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता थोडं बोलूया चित्रपटाच्या कलाकारांबद्दल. या चित्रपटात आपल्याला बरेच नवीन कलाकार पाहायला मिळतील. नवीन कलाकार असल्याने साहजिकच आहे काही महत्त्वाच्या सीन्समध्ये अभिनयाची, ॲक्टिंगची थोडीशी कमतरता, कच्चेपण नक्कीच जाणवतं. काही ठिकाणी भावना आणि काही सीन्स आहे ना वेगळ्या पद्धतीने मांडता आले असते. पण कौतुकाची गोष्ट ही आहे की मुख्य कलाकार एकदम दमदार आणि पट्टीचे कलाकार आहेत. अश्विनी, प्रशांत, अभिजित, रामचंद्र आणि अनिल नगरकर यांचं काम अगदी उत्तम आहे आणि त्यांनी आपल्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावलेल्या दिसत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा मूळ विषय आणि कथेचा फ्लो इतका दमदार आहे की माणसाला खेळवून ठेवतो. कलाकारांच्या अभिनयातील छोट्या मोठ्या त्रुटीकडे प्रेक्षक म्हणून आपलं जास्त फारसं लक्ष जात नाही. संपूर्ण टीमने एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न खरोखरच बघण्यासारखा आहे. आणि मंडळी, आपल्याला ठाऊकच आहे मराठी चित्रपटाचे बजेट बॉलिवूड किंवा साऊथसारख्या अब्जावधी रुपयांचं नसतं. मर्यादित बजेटमध्ये अशा प्रकारचे डिझास्टर सिनेमा बनवणं आणि तो पण डोंगर खचण्याचा प्रसंग पडद्यावर जिवंत करणं हे खूप मोठ्या धाडसाचं काम आहे. दिग्दर्शकाने आणि त्यांच्या टीमने बजेटच्या मर्यादेत राहून हे व्हिज्युअल तयार केले आहेत. ते थिएटरमध्ये पाहण्यासारखे आहेत. एका मुलाची आईसाठी, नवऱ्याची बायकोसाठी, बापाची स्वतःच्या मुलासाठी धडपड हा केवळ अभिनय नाही तर त्या काळातल्या प्रत्येक माणसाची वेदना आहे. मंडळी, मराठी चित्रपटसृष्टी अशा नवीन नवीन आणि गंभीर विषयाला हात घालत आहे. हा एक खूप मोठा सकारात्मक बदल आहे. हा चित्रपट 24 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. आपल्या मराठी माणसांनी, मराठी तंत्रज्ञानांनी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे ज्याला आपण सर्वांनी मिळून हातभार लावला पाहिजे. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे का? नसेल पाहिला तर नक्कीच पहा. तुम्हाला तो कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सविस्तर रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.